महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये सध्या अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सध्या 30,000 नोंदीत बांधकाम कामगार आहेत आणि 26 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत। याचा अर्थ असा आहे की 56 लाख कर्मचारी या मंडळाच्या कल्याणकारी योजनेशी संबंधित आहेत। 56 लाख म्हणजे एका कुटुंबामध्ये जर आपण 5 माणसं धरली तर या देशातल्या 2.5 कोटी जनतेचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी म्हणजे 20% जनतेचा प्रश्न असून सुद्धा गेल्या 2 महिन्यापूर्वी या 25 कोटी लोकांपर्यंत निगडीत असलेल्या विषयासंबंधी महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली जी घटना आहे त्या घटनेच्या नुसार की कोणत्याही उच्च न्यायालयाने दिलेला निकाल जो असतो त्या निकालाची अंमलबजावणी त्यांनी विनाविलंब करणे आवश्यक असते। हे त्यांच्या राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं। तरी सुद्धा 6 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला असा आदेश केलेला आहे की एका दिवसात तुम्ही पूर्वी जे पोर्टल्स बांधकाम कामगारांची कामाची प्रक्रिया ती पूर्ववत सुरू करावी, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी या मंडळाने केलेली नाही। या मंडळाचं नियंत्रण जे आहे ते महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि तरीही महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल मंडळाला सूचना दिलेल्या नाही। उलट या मंडळाच्या सचिवांनी 8 नोव्हेंबरला असा आदेश काढला की जे पूर्वी सुरू होतं ते सुरू करण्याबद्दल काहीच न बोलता तालुका पातळीवर सर्व कामे केली जातील असा फतवा त्यांनी काढला। अशा प्रकारे सरळ सरळ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झालेला आहे। याबद्दल अनेक वेळा त्यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, ईमेलद्वारे दिलेली आहेत, प्रत्यक्ष दिलेली आहेत, तरीही त्याचा विचार केला गेलेला नाही। एक निवेदन ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर त्यांनी ते निवेदन कामगार विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवून दिलेले आहे, पण कामगार विभागाला जे आम्ही प्रत्यक्ष निवेदन पाठवलेले आहे त्याची तर त्यांनी दखल घेतलीच नाही। परंतु मुख्यमंत्र्यांच्याकडून हा आदेश त्यांना मिळालेला असून सुद्धा त्याचा सुद्धा ते उल्लेख करत नाही। एकनाथजी शिंदे यांनाही आम्ही निवेदन पाठवलं होतं, उपमुख्यमंत्री त्यांनीही तसंच त्यांना पाठवलेलं आहे, परंतु हे जे कामगार विभाग आहे त्याच्याबद्दल दखल घेण्यास तयार नाही। अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये जे 56 लाख बांधकाम कामगार आहेत त्याचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत। एकतर यांनी जी तालुका केंद्र सुरू केलेली आहेत त्या ठिकाणी सगळा बेबंदशाहीचा कारभार आहे। रोज 20-25 लोकांची कामं त्या ठिकाणी होत नाहीत। कर्मचारी कामगार जे आहेत बांधकाम कामगार रात्री 12 वाजल्यापासून तिथे रांग लावतात, तरी सकाळी चिठ्ठ्या देताना त्याच्यातही वशिलेबाजी पैसे घेऊन उद्योग केले जातात। ज्यांना चिठ्ठ्या मिळतात त्यांचंही काम केलं जात नाही। अशा प्रकारे या नवीन तालुका केंद्रावर सगळा गोंधळ चालू आहे। या तालुका केंद्रावर लाभाचे अर्ज स्वीकारण्याची नीट व्यवस्था नाही, याच्याबद्दल कसलंही नियंत्रण जिल्ह्याचं नाही। ते सगळे हात वर करून उभे आहेत आणि याबद्दल कुठलीही जबाबदारी घेण्यास ते तयार नाही। याबद्दल 2 जानेवारी रोजी या महाराष्ट्राचे जे कामगार मंत्री आहेत आकाशजी फुंडकर यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो। त्यांनी भेटीमध्ये सांगितलं की आम्ही लवकरच हे पोर्टल जे आहे पूर्णपणे सुरू करीत आहोत। इतकंच नव्हे तर या बाबतीमध्ये त्यानंतरही जे जे त्यांना भेटले त्या सर्वांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही पोर्टल सुरू करणार आहोत। आज सुद्धा आणि 4 दिवसापूर्वी मी ज्यावेळेस फोन केला होता कामगार मंत्र्यांना त्यावेळेला त्यांनी फोनवर सांगितलं की आम्ही पोर्टल सुरू करतोय, पण त्याच्याबद्दलची सॉफ्टवेअरची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण दुरुस्त झालेली नाही म्हणून ते थांबलेलं आहे। अग्निहोत्री यांनी आज फोन केलेला होता, त्यांनाही त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व काम सुरू करणार आहोत। तर अशा पद्धतीने सुरू करणार आहोत असं सांगून मागील 2 महिन्यापासून हे सगळं बंद आहे।
एवढंच नव्हे तर पेट्या देणं बंद आहे, सुरक्षा पेटी देणं बंद आहे, भांड्याचे संच देणं बंद आहे। आणि हे सगळं होत असताना माहिती अधिकाराखाली आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की सन 23-24 मध्ये यांनी जे खर्च केले आहेत ते 4,900 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। त्याच्यातले फक्त 2,054 कोटी रुपये हे मध्यान्ह भोजनवर नसलेल्या योजनेवर खर्च केलेले आहेत। आणि कामगारांच्या प्रत्यक्ष लाभाच्या ज्या बाबी आहेत सगळ्या, शिष्यवृत्ती आहे, मृत्यूनंतरचे लाभ आहे, त्याच्यावर फक्त 654 कोटी रुपये खर्च केलेले आहे। आणखीन एक याचा कारभार म्हणजे या मंडळावर कामगारांचे प्रतिनिधी, मालकांचे प्रतिनिधी मागील 3 वर्षापासून नेमलेले नाहीत। अशा पद्धतीने या मंडळाचा कारभार अत्यंत हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे। हे सगळं सुरू असताना 2.5 कोटी कामगारांचे प्रश्न, हितसंबंधीय नागरिकांचे प्रश्न हे खोळंबलेले असून या बाबतीत अजूनही मुख्यमंत्री त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं। मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन पाठवून दिलेलं होतं, त्यांनी खाली पाठवून देण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही। त्यांना हा विषय माहीत नसणार अशातला भाग नाही, याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। पण असं वाटतंय आता की यापूर्वी कामगार मंत्री किंवा कोणत्याही खात्याचा मंत्री निर्णय घेतल्यानंतर की त्याला संमती ही मुख्यमंत्र्यांची असायची किंवा मुख्यमंत्र्यांची संमती विचारात घेऊनच संबंधित मंत्री निर्णय घ्यायचे। तर आता कामगार मंत्र्यांनी निर्णय घेऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी आज महाराष्ट्रामध्ये होत नाही, हे कामगारांचं दुर्दैव आहे। आणि न्यायालयीन आदेशाचा अवमान करणे हे महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये घडते, हे अत्यंत वाईट आहे। की त्यांची प्रमुख पहिली जबाबदारी ही आहे की त्यांनी हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे। आदेशाची अंमलबजावणी केली नाही, आम्ही जी मागणी केली आहे त्याला उत्तर दिलेलं नाही, अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हा कारभार सुरू असून सगळ्या बांधकाम कामगारांच्यावर अन्याय सुरू आहे। खरं म्हणजे याला जोडून आपण एक आंदोलन करण्याचा निर्णय झालेला होता। 15 जानेवारी रोजी आम्ही या कामगार विभागाचे सचिव आहेत त्यांची भेट घेतली। त्यांनी आमचं काही ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही, उलट आम्हाला सुरवण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य प्रश्न जो आहे त्याच्याबद्दल चर्चा केली नाही। त्याच्यामुळे जरूर सर्वांना संताप आला आणि ते घडल्यानंतर त्यानंतर काही घडलेलं नाही तरी त्याच्याबद्दल काही असंतुष्ट लोक असतील किंवा विचित्र पद्धतीचे लोक असतील, त्यांनी त्या घटनेचं भांडवल करायचा प्रयत्न करून काही विकृत वावड्या महाराष्ट्रामध्ये उठवलेल्या आहेत, त्या धादांत खोट्या आहेत, काहीही झालेलं नाही। त्याच्यानंतर सध्या जी परिस्थिती आहे, जो एक मोठा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये एक 8 दिवसापासून अशी एक भयंकर चर्चा सुरू झाली की जो मुख्य मुद्दा सोडून देऊन की या ग्रुपमध्ये एजंट आहेत, या ग्रुपमध्ये नेन कॅफेवाले आहेत, त्यांना तुम्ही हाकला, बाजूला करा। त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला की आपण सगळेजण म्हणून प्रयत्न करीत आहोत, त्याच्यामध्ये कामगार संघटना आहेत, नेट कॅफेवाले आहेत, कामगारांचे प्रत्यक्ष अर्ज करणारे आहेत आणि 56 लाख कामगारांची संख्या जर बघितली, सगळ्या कामगार संघटनांचं काम बघितलं आणि सगळ्या एजंटाचं काम बघितलं तर निम्मे सुद्धा कामगारांचं काम होऊ शकत नाही। निम्म्यापेक्षा जास्त कामगारांनी संगणकाबद्दल माहिती असणाऱ्या कामगारांनी किंवा कामगारांनी त्या लोकांची मदत घेऊन अर्ज भरलेले आहेत। त्यामुळे अशी चर्चा करणं बरोबर नाही। असं सगळ्याच ठिकाणी त्या कामाचं मोल घेतलं जातं, मोबदला घेतला जातो। उदाहरणार्थ आज ऑनलाईन पासपोर्ट काढला जातो, ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढलं जातं, ऑनलाईन श्रम कार्ड काढलं जातं, ऑनलाईन रेशन कार्ड काढलं जातं। त्यांना जाऊन विचारा ना ते किती एजंट किती पैसे घेतात, सेतू कार्यालयामध्ये किती पैसे घेतात। तर हे याचा पर्वा न करता धादांत खोटे आरोप करायचे आणि या सरकारचा डाव आहे। सरकारच्या डावाला हे काही संधिसाधू लोक सापडलेले आहेत आणि ते निर्लज्जपणे जे सेक्रेटरी वागतात त्याचं समर्थन करतात, त्यांची चमचेगिरी करतात, हुजरीगिरी करतात
आणि त्यांना शब्दात हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी करा असं म्हणायची त्यांची हिंमत नाही, तयारी नाही, असा लाळघोटेपणा काही लोकांच्याकडून चालू आहे. तर त्याच्यामुळे की हे जे आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आता आम्ही एक बांधकाम कामगारांचा नव्याने आपण एक ग्रुप बांधत आहोत आणि त्यामुळे बांधकाम कामगार संघटना असतील, त्यासाठी बांधकाम कामगार संघटनेचं काम करणाऱ्या संस्था असतील, बांधकाम कामगारांच्या काम करणाऱ्या कॅफे असतील किंवा प्रत्यक्ष अर्ज भरणारे सुद्धा असतील, या सर्वांचा समावेश करून या सर्वांचा समावेश केला तरच आपण लढाई जिंकणार आहोत. अन्यथा सरकारच्या गोला हो म्हणून एजंटाची भाषा करायची. आज जे बडे कंत्राटदार आहेत त्यांच्या भल्यासाठीच हे सरकार आणि मंडळ वागतं. अरे मध्यान्ह भोजन न देता त्यांना वर्षाला 2054 कोटी रुपये दिले जातात. हे त्यांनी केलेला ठराव आहे, त्या ठरावाच्या प्रती आज आमच्याकडे आहेत आणि हे दडवून ठेवण्यासाठी, त्यांचा अपेस दडवून ठेवण्यासाठी कामगारांना एजंट आहेत म्हणून बोंबलायचं, याला काही अर्थ नाही. आज तुम्हाला माहित नाही, आश्चर्य वाटेल, एका कामगाराचं रक्त काढून घेण्यासाठी त्यांना मंडळ त्या संस्थेला 3900 रुपये देते. कसलाही रिपोर्ट ते देत नाही. म्हणजे नाव 1 रुपयाचं घ्यायचं आणि आमचेच 10,000 काढून घ्यायचे, हा सगळा उद्योग सुरू आहे. नाव सांग बघा आम्ही 1 रुपयामध्ये काम करतोय आणि इकडे बघा हे बांधकाम कामगारांचे 10,000 रुपये एका प्रत्येक कामगारामागे काढून घेतात. 25,000 कोटी रुपये शिल्लक होते, ते आता फक्त 10,000 कोटी शिल्लक आहेत आणि गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी अशा पद्धतीने विल्हेवाट लावलेली आहे. एवढंच नव्हे तर भारत सरकारने 21 साली यांना बंधनं घातलेली आहेत की तुम्ही वस्तुरूपानं कामगारांना काही देऊ नका, तुम्ही रोख रकमेची रक्कम त्यांना त्यांच्या बँकेमध्ये रक्कम जमा करा असे सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत. उलट असे जास्तच करतात, त्याचं सोशल ऑडिट केलं जात नाही. आणि हे सगळं असल्यामुळे की आमचं असं म्हणणं आहे की कामगार मंत्र्यांच्या शब्दाला वजन येवो, त्यांचा शब्द खरा ठरो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पोर्टल सुरू करायला आशीर्वाद दिलाय का नाही हे अजूनही आम्हाला माहिती नाही. अजून त्यांनी जर दिला नसेल ग्रीन सिग्नल तर तो त्वरित द्यावा. कारण यासाठी जे आम्ही आंदोलन करू इच्छित होतो त्याच्यामध्ये काही विघ्नसंतोषी लोकांनी तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. ठीक आहे, तारखा पुढे केल्या म्हणजे काय आम्ही गप्प बसलेलो आहोत असा अर्थ नाही. जरूर पुढच्या तारखा आपण नक्की लवकरच ठरवू. आणि तुम्ही हा जो महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना हा जो एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि माझ्या फोन नंबरवर तुम्ही तुमचे मोबाईल नंबर्स पाठवा, त्यांना त्या ग्रुप्समध्ये घेतलं जाईल, विनामूल्य मार्गदर्शन केलं जाईल. मी शंकर पुजारी. आता 1,000 व्ह्यूज कमी आहेत, अन्यथा 10 लाख व्ह्यूज या यूट्यूबचे पूर्ण होत आहेत. 10,000 सबस्क्रायबर आहेत. महत्वाचा व्हिडिओ व्हायरल करा, लाईक करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.